देहूवरून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीवरून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल पुण्यात दाखल झाली आहे। आज दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी असतील। दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो वारकरी भाविक पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी पुण्यात दाखल होतील। यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे। भाविकांना पादुकांचं दर्शन घेता यावं यासाठी स्वतंत्र दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत। या दोन्ही पालख्यांचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शन घेणार आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यात भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पुणेकरांनी स्वागत केलंय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालख्या पोहोचताच भाविकांनी जल्लोषात स्वागत केलंय। यावेळी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। यावेळी भाविकांची वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। संत तुकाराम महाराजांच्या पालखीवरही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। फटाक्यांची आतषबाजी करत पालखीचं स्वागत झालंय। हा भक्तिमय सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती। पुण्यातून आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, खरं तर पूरस्थिती पाहता आळंदी किंवा देहूमध्ये गर्दी न करता सगळ्या वारकऱ्यांनी पुण्यामध्ये यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। काल पालख्यांचं जोरदार जल्लोषात स्वागत झालेलं आहे। पुणेकरांचा आणि वारकऱ्यांचा कसा उत्साह पाहायला मिळतोय? माधवी, हा जो उत्साह आहे ना, हा दोन्हीकडे आहे। म्हणजे वारकऱ्यामध्ये वेगळाच उत्साह आहे, कारण वारकऱ्याला पुणे शहर मिळालं आहे जे 2 दिवसासाठी असणार आहे। आणि दुसरं म्हणजे पुणेकरांमध्ये उत्साह आहे, कारण 2 दिवस पुणेकरांना या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे। अगदी वारकरी जे 2 दिवसापासून पुण्यामध्ये येऊन थांबले होते, जे संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत राहणार आहेत, जे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत राहणार आहेत, त्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस पूर्ण मोकळा असतो। आणि म्हणून आजचा दिवस खरेदीचा असतो। त्याचप्रमाणे आजचा दिवस हा दगडूशेठ हलवाईचा गणपती असो, इतर मानाचे गणपती असो, शनिवार वाड्यासारखं एक पर्यटन स्थळ असो, प्रेक्षणीय स्थळ असो, जिथे वारकरी सकाळपासून गर्दी करतायत। म्हणजे मी सध्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर उभा आहे, तर माझ्या मागचं जे चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय की वारकरी जे सकाळीच तयार झालेत आणि ते पहिल्यांदा येऊन दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेत आहेत। दर्शन घेतल्यानंतर पुढेच शनिवार वाडा आहे, शनिवार वाड्यामध्ये जात आहेत। आणि वारी, आषाढी वारी ही जरी विठ्ठलाला भेटण्यासाठी आजूबाजूला बरेच वारकरी दिसतात, या वारकऱ्यांशी संवाद साधतायत का? त्यांच्या काय भावना आहेत? नक्की आपण त्यांना विचारूया। झालं का दर्शन? कधी आले होते? आम्ही मंगळवारी आलो तिकडे आळंदीत। आळंदीला किती दिवस होते? 1 दिवस। कुठून आले? कुठून आले? जालना जिल्हा। दरवर्षी येतात? नाही, माझं पहिलं हा दरवर्षी येतो। माझं पहिलंच वर्ष आहे। तुम्ही? आम्ही दरवर्षी येत असतो, 10 वर्ष झाली। काय काय केलं आज? आता माऊली दर्शन घेतलं दगडूशेठचं। जे वारकरी इतर रांगेमध्ये आहेत, ज्यांच्या खरं तर नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, कुठलेच माऊली? लातूर जिल्हा। बरं, कधी आले होते? 2-4 दिवस झालं। आळंदीला गेलो ना, पाऊस पाणी लय आहे म्हणून 3 दिवस मुक्काम झाला। 3 दिवस मुक्काम केला। काय केलं पुण्यात? काय नाही, जेवण फिवण नाश्ता पदरून खाल्ला। पण काय दरवेळेसची वारी कशी असते आणि या वारीमध्ये काय फरक आहे? लय फरक आहे। आनंद आहे, लुटाया आनंद निसर्ग आनंद यावेळेस लय फरक आहे। यावेळेस कमी 25 ते वैकुंठीचा राहणार पण पाऊस होता, पावसामुळे परेशानी झाली. नाही काहीच झालं नाही. झाली पर आता ते काय
वर्षालाच होते किंवा आमदा जरा जास्त झाली. हं. जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की वारकऱ्यांनी इथंच थांबावं, तर पुण्यामध्येच वारकरी होते सगळे. हा पुण्यामध्येच वारकरी सर्व पुण्यामध्ये होतो वारकरी. आम्ही सर्व आम्ही कुठं झाले इथं मुक्कामी होतो वारकरी सर्व पुण्यामध्येच होतो. किती दिवस काढले? 3 दिवस राहिला पुण्यामध्ये आम्ही. काय नाही इथं ते थांबलं, ते निघालतो आम्ही आळंदीला. तिकडून पुन्हा काही लोक म्हणले तिकडे येऊ नका, जिथं आहोत तिथं थांबा म्हणल्याच्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला 2 मुक्काम केले इकडल्या, आणि 3रा मुक्काम इकडे केला. यावर्षी सर असं 2-3 ठिकाणी पाऊस भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे आमच्या भागानं पाऊस झाला असल्या कारणानं पेरण्या झाल्यामुळे ह्या वर्षी जी वारकऱ्याची संख्या आहे ती जास्तीची संख्या राहणार आहे. पावसानं काही इथं आल्याच्या नंतर अडचणी झाल्या नाही. बऱ्याच ठिकाणी आमच्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत. वारकरी सुविधा केंद्र मुख्यमंत्र्यांनी उभारलेले आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी सुविधा केंद्र असल्यामुळे कुठलीही परेशानी पांडुरंगा चेरणी आल्याच्या नंतर झालेली नाही आहे. आधी आपण बघतो की ह्या भावना आहेत वारकऱ्यांच्या. हे खरं तर वारकरी 2 दिवसासाठी पुण्यात येत असतात. आता मात्र 3-4 दिवस झाले वारकरी पुण्यात आहेत, आणि हेच वारकरी आज पुण्यामधले उद्या सासवडच्या दिशेने धावणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की सासवडकडे जाताना दिवे घाट अवघड या सगळ्या वारकऱ्यांना उद्या पार करायचं आहे. हे वारकरी बघतोय आपण की सकाळी 7 वाजल्यापासून इतर गर्दी करून अगदी दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन करतायत. शनिवार वाड्यामध्ये सुद्धा अशीच गर्दी आहे. आणि एकूण पुण्यामध्ये अगदी सगळं भगवं वातावरण, म्हणजे पताका टाळ मृदंग घेतलेल्या महिला वारकरी, पुरुष वारकरी हे आपल्याला अगदी पुण्यामध्ये गल्लोगल्ली पाहायला मिळत आहेत. माधवी, एकूणच पुणेकरांचा आणि वारकऱ्यांचा उत्साह दांडगा आहे. गोविंद, अपडेट जाणून घेत राहू. या वारीचे प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचेच आहेत. मात्र तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.